पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत देह वाणी पुण्यवंत देह वाणी पुण्यवंत अच्युत सर्वकाळ अच्युत सर्वकाळ अच्युत सर्वकाळ चिंतने करतील पवित्र तो देह पवित्र तो देह वाणी पुण्यवंत
पातका जळशी पातकांचा जळतील जळतील राशी पातकांचा पदकांच्या जळतील पदकांच्या जळतील जळतील राशी जळतील जळतील राशी पातकांच्या जळतील
पवित्र तू देहवाने पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषे जळतील राशी पातकांच्या देव इच्छिरज चरणीची माती देव इच्छिरज चरणीची माती धावत चालते मागे मागे काय त्या उरले वेगळे अनेक
वैकुंठ नायक जयाकंठी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तिथे उघडणाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम श्री विठ्ठलं सुकरुणार्णवमाशुतोषं दिनेष्टपोषणं मगसहन्ति सिन्धुशोषं श्री रुक्मिणी मतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं ज्ञानेश्वर भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व मां सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठ्ठल पवित्र तो देहवानी पुण्यवंत जो वदी अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तसंगी कीर्तन रूपी सेवकीर्ता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबार महाराज यांचा 5 चरणाचा नामधारक महापुरुषाची महती गाणारा अर्थात परिचय देणारा अभंग आहे. विठ्ठल चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा श्री क्षेत्र निवासी नगरीत भगवान परमात्म्याच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादाने वैकुंठवाशी प्रातस्मरणीय संतश्री किसनगिरी बाबा असतील, संतश्री नारायणगिरी बाबाजी असतील, या महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने चालू असणारा भक्ती उत्सव या प्रासादाच्या ठिकाणी अर्थात संत श्री नारायणगिरी महाराज यांच्या या आश्रमात प्रासादाच्या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात हा भक्ती उत्सव चालू झाला. परमश्रद्धेय परमपूजनीय प्रेममूर्ती असणारे आमचे महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक बाबांच्या मार्गदर्शनात कृपा आशीर्वादात चालू असणारा भक्ती उत्सव गोड अशा प्रकारची गंधर्वासारखी गायक मंडळी, मला वाटते हे गंधर्व नगरीहून आले. हे सगळी मंडळी गंधर्व नगरातूनच अवताराला आले. इंद्र कसा मृदंग वाजवत होत असेल नाही सांगायचं जमायचं देवा. आपण इंद्र मृदंग वाजवतोस पाहिला नाही, पण हे रोहन प्रसाद पाहिल्यावर लक्षात येते काही असेच बोल टाकत असेल बरं का. असं गोड अशा प्रकारचं वादन गंधर्वासारखी गायक मंडळी आमचे हरिभक्तीपण आदरणीय विलास महाराज, आदरणीय राहुल महाराज, आदरणीय लक्ष्मण महाराज, आदरणीय खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर रोहिदास महाराज, इकडं बाबा महाराज, सचिन महाराज आदी करून एक एका ते काय गणू अपार हे उपस्थित असणारे हरिभक्तीपण आदरणीय अर्जुनजी महाराज असतील, आदरणीय चेके महाराज, आदरणीय रामनाथ महाराज, आदरणीय माऊली महाराज आदी करून सर्वांच्या समवेत आपल्या मर्यादित वेळ चिंतन करायचं आहे. महाराजांच्या कुशल नेतृत्वात चालू असणारा हा उत्सव आहे. उत्सव होतात हा सद्गुरूचा उत्सव. या उत्सवाचं औचित्य वेगळं आहे. या उत्सवाची विशेषता अशी आहे, जगद्गुरु तुकोबार महाराजच्या सदेह वैकुंठ गमनाच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवाचा हा भक्ती उत्सव. सद्गुरूचं स्मरण, संत श्री नारायणगिरी महाराजांचं सद्गुरूंचं हे स्मरण चालू आहे. का केलं पाहिजे आपण सद्गुरूचं स्मरण, काय फल आहे सद्गुरूच्या स्मरणाचं? शास्त्र सांगते सद्गुरूचं स्मरण केलं का जीवनातले दुःख निवृत्त होतात.
आणि आपल्या जीवनात खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर इच्छित वस्तू प्राप्त होते. अपाद मोलीपर्यंत शिगुरुम आकृतीम स्मरेत तेन विघ्ना प्रविश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथान. अपाद मोलीपर्यंत, पादापासून शेंडीपर्यंत गुरुचं स्मरण करा. सद्गुरूचं स्मरण का करा? ज्ञानोबा त्याचं फार गोड चिंतन 6व्या अध्यायात करतात. सद्गुरूचं सहज जरी रूपाचं आम्ही स्मरण केलं तरी फल काय? ज्ञानोबा सांगतात, सबाह्य सात्विके भरे आणि काठिण्य पुनविरे अहम भावाची ही सद्गुरूच्या स्मरणाची फलश्रुती आहे. म्हणून आपल्या जीवनात सद्गुरू स्मरण आवश्यक आहे. विठ्ठल सद्गुरूशी नारायणगिरी बाबांचा पूर्ण कृपाशीर्वाद पूजनीय महाराजांकडे आहे. सद्गुरूची कृपा आपल्यावर झाली याचे दोन आहेत. सद्गुरू आपल्यावर पूर्ण प्रसन्न आहेत. का? सद्गुरूची विद्या आपल्याकडे आहे आणि सद्गुरूने खऱ्या अर्थानं आपल्यावर कृपा केली, त्याचा अर्थ आपला शब्द खाली जात नाही. हे सद्गुरू स्मरणाची काही दोतन आपल्याला पाहायला सापडतात. पूज्य नारायणगिरी बाबांचं जीवन, सद्गुरू श्री नारायणगिरी बाबांचं जीवन काय होतं? आपण बहुतेक मंडळी, अनुभवणारी मंडळी आहेत. एकदा कीर्तनाला उभे बाबा झाले का त्यांचं काळ त्यांच्या मर्यादेत नाही ते मर्यादाच नव्हती. 3 तास 4 तास आणि कधी कधी बस आता 5 मिनिटात, आता 15 मिनिटात बस संपवायचं म्हणून त्याच्या पुढं ते 15 मिनिटं कधी 2 तासाची व्हायचे काही कळायचं नाही. असं गोड ज्यांच्या वाणीत सद्गुरूचीच कृपा उतरलेली आणि त्या महाराजांचा परिपूर्ण प्रसाद महाराजांवर आहे. पूजनीय महंत श्री उद्धवजी महाराजांचं जीवन असं आहे. महाराज, काही व्यक्तीचा प्रभाव असतो, प्रभावानं लोक जवळ येतात पण स्वभावानं दूर जातात. बरं का, प्रभावानं जवळ येतात पण स्वभावानं दूर जातात. पण महाराजांची विशेषता अशी आहे, महाराजांचा प्रभावही विशेष आहे, स्वभावही विशेष आहे. स्वभावाचा आणि प्रभावाचा मेळ ज्यांच्या जीवनात पाहायला सापडते, असं गोड जीवन, गोड वक्तृत्व, नेतृत्व आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर जे कसं सांभाळायचं, प्रत्येकाला कसं आपण त्याचा ते स्नेहबंध कसा सांभाळायचा हे महाराजांकडून शिकलं पाहिजे. विठ्ठल मी तसा उभा आहे, फक्त आवाज बसलेला आहे. आता त्याची मी मांस नाही करत. मी सकाळी एक करून आलो महाराज. तुमचा सकाळी फोन आला त्यावेळेस मी कीर्तनाच होतो. 12:30-1ला कीर्तन सोडलं, त्याच्यानंतर प्रवासाला निघलो. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर इथं येण्याचं, सद्गुरू नारायणगिरी महाराजांचा हा प्रसाद पाहण्याची खरंच अशा प्रकारचं प्रसन्नता वाटते. वास्तव्यात एखाद्या गावात एखादा उत्सव असल्यानंतर एवढ्या प्रमाणात भाविक येतात, ठीक आहे, जवळपास गाव नाही, पण लांबून 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 ही मंडळी या उत्सवासाठी काय येतात त्याच्या पाठीमागे एकमेव कारण आहे महाराजांचा स्वभाव. विठ्ठल भावा वाटे जना तुका म्हणे साठी गुण आपलं प्रीती लोक करतात. अशी सगळी सद्गुणाचं ऐक्य ज्यांच्या जीवनात आहे ते महाराजांचं जीवन आहे. मला वाटते त्यांच्यावर प्रेम कोण करते? सामान्य समाज करते यात विशिष्ट नाही, कलाकार करतात यात विशिष्ट नाही, महाराज मंडळी करतात. आणि खरं सांगू का, परमार्थात हे सगळं जरी प्रेम भेटलं तर साधूचं प्रेम भेटलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आपला परमार्थ यशस्वीरित्या पार पडत आहे कशाहून? जग काय म्हणते, जग काय आपल्याला मानते नाही याची माणसानं पार त्याचा विचार साधून करूही नाही.
जगात आपल्याला काय किंमत आहे नाही याचा विचार, मी थोडं माफी मागून बोलतो, देव काय म्हणतो हाही विचार करू नाही साधून, मला संत काय म्हणतील याचा विचार करा. मजते हसतील संत, जिही देखील येती मूर्तिमंत, म्हणून उद्वेगले चित्त, हाच भक्त ऐसा दिसे. म्हणून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर संतांचंही प्रेम त्यांच्यावर ओतप्रोत आहे. असं जे जीवन आहे, महाराजांची कृपा त्यांच्यावर आहे. ही सगळी मंडळी लांबून लांबून आली, आमची प्रेमाची स्नेही मंडळी, आंबेहून आलेली मंडळी असतील, परिसरातून भरपूर लांबून लांबून आलेली मंडळी आहेत. असो, त्या संतांचं चिंतन घडावं. अभंगाचा प्रपंच आहे. अभंग सगळ्यांच्या पाठातले आहे, अवघड नाही अभंग. अभंग उच्चारल्यावर अर्थबोध होईल इतका सोपा आहे. त्या अभंगात जगद्गुरू तुकोबा महाराज संत जीवनाचा परिचय देतात. का आम्हाला परिचय नाही साधूचा? आम्हालाही परिचय आहे, पण आमचा साधूचा परिचय कधी आचारातून आहे, कधी चमत्कारातून आहे, पण खरा साधूचा परिचय आपल्याला झाला पाहिजे देवा, तो अनुभूतीतून झाला पाहिजे. साधूचा परिचय जीवनात व्हावा. का व्हावा? का व्हावा? जीवन यशस्वी जगायचं झालं तर साधूचा परिचय गरजेचा आहे. जीवनात साधू भेटला का जीवनात कल्याणच आहे, खरा भेटला पाहिजे. मिले कोई ऐसा संत फकीर पहुंचा दे भवदरिया की तीर. खरा भेटला पाहिजे, कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून साधूचा परिचय महत्त्वाचा आहे. 8 तासानं तुकोबारा साधूचा परिचय देतात. आम्हाला लोक भेटतात, आम्हाला साधूचे नाही भलते परिचय देतात. द्यावा त्याचाही देतात आणि देऊ नाही त्याचा देतात. फिरते वेळेस परिचय भेटतात. एखाद्या गावात आपण जातो, संध्याकाळची वेळ एखाद्याच्या घरी जातो, बसल्यानंतर सांगतात लोक, महाराज आमचं घर बरं का, मुलगा आमचा, हा भाऊ. मला वाटतं इथपर्यंत बोला परिचय ठीक आहे. याच्याही पलीकडे परिचय देतात. म्हणजे महाराज बायकोचा परिचय बोला देण्याची गरज काय हो, पण तोही देतात महाराज. तो वेगळ्या भागात वेगळा. काही भागात सांगतात महाराज ही आमची मंडळी आहे, काही भागात सांगतात महाराज आमच्या घरचे आहेत, काही भागात म्हणतात हे मनीबाई से, तिकडे आयरणी भाषेत गेलं तर त्यांच्या मिसेस आहे. मी एका घरी गेलो, नुकताच पहिल्यांदाच त्या गावात उतरलेला, घरी त्याच्या बसलो. त्या माऊलीनं दूध आणलं, दूध हातावर ठेवलं, यजमान शेजारी बसले, बोट दाखवलं बायकोकडं. आणि मग त्यानं विचारलं, का महाराज ह्या कोण, तुम्हाला माहीत आहेत का? म्हणलं पहिल्यांदा तुझ्या घरी आलो, माहीत असण्याचं कारण काय? त्यांनी त्याच्या बायकोकडे बोट दाखवून मला तिचा परिचय दिला. म्हणे महाराज हे आपलंच बारदान आहे. बायकोचा परिचय, असा परिचय आतापर्यंत झाला नव्हता, नाविन्यपूर्ण परिचय होता. मला इकडं तिला बारदान म्हणतात, पण त्याला काय म्हणतात ते कळलं पाहिजे. मी थोडं थांबलो, तिच्याकडं पाहिलं, त्याच्याकडं पाहिलं, तिला पाहून विचारलं, ताई हे तुमचे कोण? आता ती त्याचीच बायको होती, बोलायला तेवढीच खमक. तिने त्याच्याकडे बोट दाखवलं आणि मला त्याचा परिचय दिला. म्हणे महाराज हे आमचं ना भंगार आहे. मला वाटते या भंगाराचा आणि बारदानाचा परिचय नाही गरजेचा. जीवनात परिचय व्हावा साधूचा, साधूचा. म्हणून गाथ्यात 8 तास तुकोबारे करतात. येन केन प्रकारे साधू जगाला कळावा. वेगळ्या अंगाना साधूचा परिचय, कधी कार्यद्वारा, कधी वाणीद्वारा, कधी खऱ्या अर्थानं अस्तित्वद्वारा, कधी त्याच्या स्वरूपद्वारा, कधी रूपद्वारा, असा वेगळा परिचय, वेगळ्या कक्षेनं परिचय देतात. कार्यानेही साधू कळतो, कधी कधी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं त्याच्या वाणीतोय मानस जाणीचे. व्यक्ती बोलला का कळतो ना, व्यक्ती बोलला का हा कोण आहे लक्षात येतं. व्यक्तीच्या बोलण्यातून त्याच्या हृदगत काय हा कोण आहे कळतो. उदाहरण सांगेल तुम्हाला. काही खेड्यातली मंडळी एकत्र मिळाली, कुंभात गेली. आता कुंभात म्हणल्यानंतर साधूच तिथं, कशाही वस्त्र भगवे कपडे होते. 2-3 साधू त्यांना दिसले. कोण असतील बरं? जिज्ञासा निर्माण झाली, कोण असतील, यांची जात काय? अलीकडं ते फार कठीण झालं. साधूची जात विचारू ना, जातीनं पुछे साधू की. पण झालं असं, यांची जात कोणती जिज्ञासा निर्माण झाली. बरं डायरेक्ट कसं विचारायचं, महाराज तुमची जात कोणती? पण एक करू, यांना बोलकं करू म्हणजे यांची जात लक्षात येईल. बरं काय बोलावं साधूला? आकडा कोणता लागेल हे साधूला नाही विचारायचं, आकडा कोणता लागेल आणि येईल का नाही, हे हे बाकी साधूकडे विचारू नये. साधूकडे ते विचारो, महाराज माझा उद्धार होईल का हो, देव माझ्यावर कृपा करील का, असं तुम्ही संत. काही मी उद्धार
प्रश्न काय करा महाराज, उद्धार कधी होईल? देव माझ्यावर कृपा कधी करील असं तुम्ही संतांनी सांगितलं पाहिजे, माझ्या चित्ताचं समाधान केलं पाहिजे. पहिल्याकडे आले, हात जोडले, भगवान काही आम्ही खेड्यातली मंडळी, उद्धाराची अपेक्षा की उद्धाराचं साधन सांगाल का? उद्धाराचा प्रश्न साधूला केला, आनंद वाटला. साधूनं असे भेटत नाही, भलतं विचारणारे भेटतात. विचारल्याबरोबर त्याने सांगितलं, बाबा उद्धाराची अपेक्षा आहे, मी तुला साधन सांगतो, निश्चित उद्धार होईल, साधन कर. काय महाराज साधन? त्यांनी सांगितलं, राम नाम लड्डू हे गोपाल नाम घी, हरिको नाम मिश्री घोर घोर करपी. रामाचं नाव लाडू आहे, गोपालाचं नाव तूप आहे, हरीचं नाव मिश्री आहे, याचं मिश्रण कर, याचे गोड भरत जा. उपदेश नामाचा केला, पण माध्यम निवडलं भोजनाचं, ते काय आमटी भाकरीचं घेतलं नाही. तूप काय साखर काय असं भोजन म्हणल्यावर लक्षात आलं, तूप कोणाला आवडते, साखर कोणाला आवडते, गोड भोजन आहे म्हणे, हा ब्राह्मण कुल उत्पन्न नाही बरं का. लक्षात आलं. दुसऱ्याकडे आले, हात जोडले, बघून काही उद्धाराचं साधन त्यांनी नाही सांगितलं. अहो त्यांनी सांगितलं, पण त्यांच्यापेक्षा सोपं आलं, तर याच्यासाठी आपणाकडे आलो. काही साधन आहे का? हात जोडले विचारल्यावर त्यांनी सांगितलं, बाबा उद्धाराचं साधन सांगतो, केलं तर निश्चित उद्धार होईल. काय साधन? म्हणे, राम नाम का खडग बना कर कृष्ण कटार बांधलिया, हरी नाम की ढाल बना कर यमका फंदा काटलिया. उपदेश नामाचा आहे, पण माध्यम शस्त्राचं आहे. राम नाम खडग आहे, कृष्ण कटार आहे, हरिनामाची ढाल आहे, यांनी यमाचं बंधन तोडून टाका. लक्षात आला, हा क्षत्रिय कुलोत्पन्न आहे. तिसऱ्या गडाले हात जोडले, महाराज काही साधन उद्धाराचं? दोघांनी अहो सांगितलं ना, काही स्थिती सांगा मला, कसं वागलं पाहिजे म्हणजे उद्धार होईल. काय करता तुम्ही? काय करता म्हणजे काय करता? काही नाही महाराज, जगात व्यवस्थित फक्त घरी राहतो, खातो पितो, व्यवस्थित कामं करतो. म्हणजे मग या जगतात राहते सासर राहा, या जगताकडे पाहतेस भावना अशी करा. हे सगळं जगत म्हणजे एक बाजार आहे. यह जग सब हाट है, मोदी श्री भगवान, जैसे जाको कर्म हे तोली दियो सामान. हे सगळं जगत म्हणजे एक बाजार आहे, आणि यातला मोदी म्हणजे भगवान आहे. मोदी शब्दाचा अर्थ तुम्ही समजता, तो मला करायचा नाही, तो मला करायचा नाही. मोदी शब्दाचा अर्थ आहे व्यापारी. जगत म्हणजे एक बाजार आहे, आणि यातला मोदी नाम व्यापारी परमात्मा आहे. जसं ज्याचं कर्म आहे तसं त्याला फळ देतो. लक्षात आलं, व्यवहाराच्या माध्यमात उपदेश केला. हा वैश्य कुलोत्पन्न साधू आहे. व्यक्ती बोलला का व्यक्तीच्या बोलण्यातून त्याचं अस्तित्व लक्षात येते, त्याचा परिचय होतो. व्यक्तीच्या बोलण्यात जसा साधूही कळतो. मधुरा वाणी ओठी तुका म्हणे, हे वाणीतून परिचय. अमृताची वाणी वरुषला शुद्ध, वाणीतून परिचय. साधू कसा बोलतो हे सगळं आहे, हे सगळं वाणीचा परिचय. तसा साधूच्या कधी कधी अस्तित्वाचाही परिचय, व्यक्तीच्या अस्तित्वान. अहो म्हणे, त्या अर्थी हे काम बिघडलं, निश्चित तो होता ना तिथं, तो व्यक्ती होता, त्याच्यामुळेच ते काम बिघडलं. कधी कधी अस्तित्वानं परिचय होतो, त्याच्या अस्तित्वानं परिचय होतो. उदाहरण सांगू का तुम्हाला? ते कोरोना मागे होता ना, आला होता ना, चांगला होता ना. माझं मत आहे, कोरोना काय सगळाच वाईट नव्हता, काही गोष्टी चांगल्या कोरोना, काही चांगल्या गोष्टी शिकवल्या माऊली कोरोना. पहिली चांगली गोष्ट शिकवली, पहिली चांगली, आपुले कोणीच कोरोना शिकवली. दुसरी चांगली गोष्ट शिकवली, कमी लोकात लग्न होऊ शकते, कोरोना शिकवलं. नवरीच्या बापाचं दिवाळं न काढता लग्न होऊ शकते, कारण कोरोनातल्या लग्नात वरमाय रुसत नव्हती. तिला सांगितलं रुसण्यात वेळ घातला, तिकून का गाडी आली तर क्वारंटाईन तुलाच करून देतो. पण त्या भानगडीत ती पडत नव्हती. कोरोनातलं लग्न ते सुशिक्षित बेकार लग्न जुळत नव्हतं. एकूण तिकून जुळलं. कसं ते जुळलं नाही, जुळवलं. ते जुळवल्यानंतर झालं असं, ते नवरीचा बाप फार त्याने सांगितलं, ऐक मुलगी देतो, पण नेमकं कोरोना म्हाताऱ्यावर, एकही म्हातारं लग्नाला जमायचं नाही, जुळतच नव्हतं. त्याला वाटलं बरं जुळलं बाबा, आनंद वाटला. स्वीट मार्टमध्ये गेला, पेढे घेतले, घ्या पेढे घ्या पेढे घ्या पेढे पेढे वाटत 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 घरापर्यंत आला. खाटेवर म्हातारं बसलो होतं, आजोबा पेढा ठेवला. का रे बाळ, कशाचा पेढा? म्हणे आजोबा लग्न जुळलं. म्हातार म्हणे बरं झालं, मराय मोकळं झालं. म्हणजे अरे कोरोनात लोक पटापट जात होते, मला वाटलं माझाही कधी नंबर लागतो, पण नाताचं लग्न राहिलं, चिंता वाटत होती. बरं झालं बाबा, एकदा तुझं उघड्या डोळ्यांनी लग्न पाहिल, हाताने अक्षदा टाकेल, उद्या गेलो तरी काही हरकत. तिने आजोबा
कोरोना म्हाताऱ्या माणसावर आहे, सरकारनं म्हाताऱ्याला गाड्या बंद केल्या, म्हाताऱ्याला जमायचं नाही. ते म्हातारं म्हण नाही मला येणार म्हणजे येणार. पण तुम्ही आले तर होणार नाही ना. ते म्हणे मला माहीत नाही येणार. म्हातारं हट्टाला पेटलं. बरं जास्त तानाही जमत नव्हतं, कारण ताणलं तर सातबाऱ्यावर नाव चढवत नव्हतं. म्हाताऱ्याच्याच नाव जमीन होती. म्हातारा विचार आता काय मोठा प्रश्न पडला. म्हणे बरं. रात्रभर विचारायला झोप लागली नाही. सकाळी मित्र म्हणे काय रे बाबा काय चिंता, तू जुळत नव्हतं चिंता ठीक होती, आता जुळल्यावर चिंता नाही. काय करायचं राजा, म्हातारा ऐकत नाही ना, असं आहे. ते काय ना म्हाताऱ्याला सांगायचं. म्हाताऱ्याकडे दोघे आले, हात जोडले, जवळ बसले. म्हाताऱ्या सांगितलं लग्नाची गोष्ट काढायची नाही, मी येणार म्हणजे येणार. आता काय अहो पण आजोबा तुम्ही आल्यावर लग्न होणार नाही ना आताच. ते म्हणे मला माहीत नाही, मी येणार म्हणजे येणार. आपण तुम्ही दिसले म्हणजे गोंधळ होईल ना. म्हातारा म्हणे असं करा ना, मी दिसू नये अशी व्यवस्था करा, पण लग्नाला घेऊन चला. काय करा मोठा प्रश्न पडला. आता ते म्हणे ऐकतच नाही ना. एक करा ना म्हाताऱ्याला, म्हाताऱ्याला पोत्यात घेऊन चालू. लग्नाचा दिवस उजाडला. ते वराड सगळं तरुण गाडीत बसले. म्हाताऱ्याला पोत्यात भरलं महाराजांनी, पोतं गाडीत टाकलं. ती गाडी निघली. ते तरुण तिथं आले, तरुण खाली उतरले. ते डीजे खाली उतरला. डीजेवर नाचायची बॉक्स खाली उतरले. डीजेवर लागतात ना बॉक्स ते तरुण ते बॉक्स खाली उतरले का तर होऊन आले. डीजे चालू झालं आणि त्यांचं नाचणं चालू झालं. म्हाताऱ्या पोरं खाली नाचत होते, म्हातारा पोत्यातच नाच. तिथंच व्यवस्था केली होती त्याची. म्हातारा ते पोत्यातच नाचू लागलं. झाला ते पाहिलं एकाने. अरे म्हणे सगळे पेताड दिसतात, अशा घरी पोरगी देऊन काय फायदा. नवरीच्या बापाचे कान भरायला गेला, आधीच ती लहरी. म्हणे मग काय करा. म्हणे लग्न मोडायचं मला तर मोडा. नवरदेवासं सगळे लावलेले आहेत. पण ते झालं महाराज. म्हणे काय करावं, काय सांगावं म्हणजे लग्न मोडल. म्हणजे काहीच नाही. त्याला सांगा त्याला म्हणा आमच्या गावची नदी गावरान तुपानं वाहती करणं शक्य झालं तरच लग्न मंडपात या, नाही तर तसेच तिकूनच निघा. निरोपाला महाराज पहिले तर नवरदेवाच्या कानावर पडला. त्याचा तर सगळी उतरली. सोबत त्याचे 4 2 असतात. काय म्हणतात त्याला इकडं, कलवरे. कलवरे, लांडगे, सकोने, वेगळे नाव आहेत त्याला. त्यांनी ते डुलत आले. तर आम्ही सांगायला जातो. ते आले जसे त्या नवरीच्या बापान डुलत आले, पाहिले अशा काठ्या काढल्या ना, असे मोकळे केले. ते पळतच आले. म्हणे बाबा तुझं झालं तर ठीक, नाही तर वाचूनही आलो येतो, आता काही आवश्यकता नाही. तो फार कठीण आहे, लग्न काही होत नाही. अर्धा तास, 1 तास, 2 तास विचार केला. म्हणे वेळ कशाला घालताय, निघा घरी. महाराज गाडीत वराड बसलं, गाडी निघली. तेवढ्यात एक म्हणे का रे असंही लग्न मोडलं आणि तसंही मोडलं, पण म्हाताऱ्याचा पोत्यात जीव कशाला घेता, म्हातारा काढा ना बाहेर. पोत्याचा दोर सोडला आणि म्हाताऱ्यानं मान वर केली. मान जशी वर केली ते म्हणे का रे डीजे का बंद केला, लग्न झालं का. ते कशासाठी लग्न होते, नवरीचा बाप फार लहरी आहे, त्याने आत टाकली. आमच्या गावची नदी गावरान तुपानं वाहती करणं शक्य झालं तरच आमची पोरगी देऊ. मग म्हणे खायला तूप भेटन, एवढं तूप आणायचं कुठून वाहतं करायला. मग लग्न मोडलं, घराच्या दिशेनं वराड निघलं. ते म्हातार म्हणे का रे तुम्हाला काय आकली आहे, डोकी आहेत काय, एवढ्या क्षुल्लक कारणानं कुठं लग्न मोडायचे असतात का. म्हातारा असं म्हणल्यावर पोरांनी पहिले म्हातारा तपासलं उतरली का नाही. बरं विचारात पडले, अहो आजोबा पाण्यानं नदी नाही वाहती करायची, गावरान तुपानं वाहती करायची. म्हातारा म्हणे मग बिचाऱ्याने आटच काय टाकली, साधी तर क्षुल्लक आट आहे ना, आटच कोणती विशेष आहे. त्याने काय कोणी आणला निरोप, म्हणे निरप्याखाली. नवरीचा बाप म्हणे त्याच्याजवळ आपला निरोप द्या. म्हणे काय निरोप द्यायचा आपला, म्हणे नवरीच्या बापाला सांगा येते वेळेसच आम्ही तुपाचे टँकर घेऊन आलो, तुमच्या नदीत पाणी फार आहे, पहिले नदी खाली करून द्या, मग तूप सोडणं चालू करू. निरोप जसा नवरीच्या बापाला आला ना महाराज, ती तिला विचारत होता का रे तुम्ही शोध घेतला, एकही म्हातार वराडत नाही म्हणून. हो म्हणे आम्ही चांगलं पाहिलं, एकही म्हातारं नाही, एकही म्हातारं नाही. ते म्हणे नाही तुम्ही शोध व्यवस्थित घेतला नाही, त्यात एक तरी म्हातारं, एक तरी. नाही कशावर म्हणतो तुम्ही, म्हणे उन्हानं पिकले त्याची बुद्धी एवढी चालत नाही, अनुभवानंच पिकलेला पाहिजे. आणि मग पाहिलं तर पोत्यात काय सापडलं, म्हातारं सापडलं. महाराज मला सांगायचं काय, म्हाताऱ्याचा परिचय झाला पण त्याच्या अस्तित्वानं झाला, तसा साधूचाही परिचय त्याच्या अस्तित्वानं होतो. जिथं साधूची वस्ती होते, साधू जिथं वस्तीला येतो तिथं पुण्याचं पीक येते. पुण्य पीके
परिचय त्याच्या अस्तित्वान होतो. साधूची वस्ती आहे ना, साधू जिथं राहतो तिथं पुण्याचं पीक येते. साधूच्या सहवासात गेल्यावर पुण्यच करू वाटते तेव्हा. पापा नाश. साधूचा अस्तित्वाने परिचय, देवाचाही अस्तित्वाने बस वेगळ्या परिचय घड्याळ पुढे जात आहे. असा वेगवेगळ्या अंगानं तुकोबारा साधूचा परिचय देतात. आज साधूचा परिचय तुकोबारा देण्यासाठी प्रवृत्त झाले, पण साधूचा स्थूल मानानं परिचय देतात. साधूचा देह काय आहे? आम्हालाही देह आहे आणि साधूलाही देह आहे, पण आमच्यापेक्षा साधूच्या देहाच्या ठिकाणी विलक्षणता काय? अभंगाचं पहिलं शब्द. पवित्र तो देह, 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 वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह, वाणी पहिल्या चरणात तुकोबारा आहे. त्या संतांचा वाणीद आपल्या खऱ्या अर्थानं देहद्वारा परिचय देतात. काय विशेषता आहे म्हणजे साधूचा देह पवित्र आहे, त्या नामधारक महात्म्याचा देह पवित्र आहे, त्याची वाणी पुण्यवान आहे. म्हणजे महाराज काय सांगतात, त्यांचा देह पवित्र. एकीकडे देहाच्या संबंधानं तुम्ही नियम सांगितला, देह मात्र अपवित्र. तुम्ही नियम करता, शरीर म्हणजे दुःखाचं कोठार आहे, शरीर म्हणजे रोगाचं भांडार आहे, शरीर म्हणजे दुर्गंधीच्या आश्रयाचं स्थान आहे, नाही अपवित्र. हे तुमचंच वाक्य ना महाराज. देहासारखी अपवित्र वस्तू दुसरी तिसरी नाही, देह मात्र अपवित्र हा नियम केला तुम्ही. परंतु तुम्हीच देहाला अपवित्र म्हणता असं काही नाही. ज्ञानोबराला विचारलं तर ते मदालसीच्या प्रकरणात ज्ञानोबर आहे, हा देह नाशिवंत मनमुद्राचा
असा आपल्या बाळाला उपदेश करते, बाळा हा देह नाशिवंत आहे, मळमूत्राचं मिश्रण आहे, फक्त वर चर्म आहे. मला वाटतं हे जरा काढून बाजूला ठेवलं ना, माणसं शेजारी बसायचे नाही हो. वर हे फक्त वरचं काढावं लागते. रवरव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा, अमंगळ त्याचं स्वरूप आहे. ज्ञानोबा म्हणतात देह अपवित्र आहे, तुकोबा म्हणतात देह अपवित्र आहे. योगशास्त्राला विचारलं तरी योगशास्त्र देह अपवित्र आहे असं सांगते. एक कारण नाही दिलं महाराज, 6 कारण दिली, 6 कारण. एक कारण जरी देहाच्या अपवित्र्याचं दिलं असतं तरी देह अपवित्र ठरला असता, पण 1-2 नाही, 6 कारण आहे. म्हणजे काय देह अपवित्र का? पहिलं कारण दिलं स्थानात, देह अपवित्र का? दुसरं कारण दिलं बीजात, देह अपवित्र का? उपष्टंबात निस्यंदात निधनादपि कायम अधेय शोचत्वात पंडित हा शुचमेदू. पंडित लोक या देहाला अपवित्र का म्हणतात? 6 कारण आहे, 6 कारण. पहिलं कारण दिलं स्थानात, देहाचा प्रादुर्भाव ज्या स्थानातून झाला ते स्थान पवित्र नाही. कुठून आला देह? आईच्या उदरातून. तिथं काय एअर कंडिशन आहे का? विष्टा लेप चोहीकडे नाकी तोंडी कुर्मीकडे. तिथं काय महाराज? मलमूत्राच्या दाथरी देह शिजला. काय पवित्र आहे तिथं? उदकी कालवी शेण मलमूत्र तो हे पवित्र कासयाने. आईच्या उदरात काही एअर कंडिशन नाही महाराज. 9 महिने आपण तिथं कष्टात राहिलो, तिथं काही एअर कंडिशन नाही असं सांगतात. तुकोबारस देवा मी त्या गर्भातल्या आहेत ना, तुला काय सांगू, मी स्वतः भोगल्या. माऊस मळमूत्र जाना तुझं क्षणोक्षणात. सांगायचं काय? ज्या स्थानात तू देहाचा प्रादुर्भाव आहे अपवित्र आहे म्हणून देह अपवित्र आहे. दुसरं, देहाला निर्माण करणारं बीज पवित्र नाही. देहाला निर्माण कशानं केलं? म्हणजे सप्त धातूनं निर्माण केलं बीज. खऱ्या अर्थानं देहाला निर्माण करणं, आई वडिलांनी सेवन केलेलं अन्न, त्या अन्नाचा विकार हा देह. पितृभुक्ता नजायात वीर्यात जातोन्ने नैव वर्धते देह सोडणमयो नात्मा. शास्त्र सांगते पितृभुक्ता नजायात वीर्यात, आई वडिलांनी सेवन केलेलं अन्न, त्या अन्नाचा विकार हा देह आहे पण याच्या ठिकाणी पावित्र्य नाही. विकाररूप पदार्थाच्या ठिकाणी पावित्र्याची सुतराम शक्यता नसते. दुसरं कारण आहे. तिसरं कारण, स्थानात बीजात उपष्टंबात देहाला धारण करणारा एकही पदार्थ पवित्र नाही. कशाला देहाने धारण केलं? एकही धातू, सप्त धातू आहेत महाराज. त्वचा पवित्र आहे, त्वचा देहावर आहे तोपर्यंत पावित्र्याचा विचार करा. मला वाटतं या दिवसात तर ते विचार करू नका. फक्त जर असा वास घेऊन पहा, सुगंध येतो, बरोबर आहे ना? नाही महाराज, रव दुर्गंधी. रोहिदास महाराज सांगतात रव दुर्गंधी. जर असं घासून पाहिलं तर सेंट येतो बरं का. त्वचा पवित्र नाही. एखादी माऊली भाजी कापता कापता मासाचा तुकडा बाजूला पडला आणि त्या मासाला तिचा स्पर्श झाला, धर्मशास्त्र सांगते तिनं केलेला स्वयंपाक खायला चालत नाही, नैवेद्याला चालत नाही, खायला चालत नाही. आपल्या शरीरातलं मांस बाजूला पडलं, स्पर्श झाला तरी अपवित्र होते. त्वचा अपवित्र आहे, मांस अपवित्र आहे, रक्त 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 अपवित्र आहे. रक्ताला संस्कृत भाषेत नाव आहे अशुद्धा. संस्कृत भाषेत रक्ताला नावच अशुद्ध आहे. ज्याचं नावच अशुद्ध आहे त्याला शुद्ध समजायचं कसं? ज्ञानोबाने एके ठिकाणी रक्ताच्या ऐवजी अशुद्ध शब्द वापरला. ते अव्हेरोनी गोचीड, रक्त काय न सेविती. नाही, ते ज्ञानोबा रक्त नाही बोलले, ते शब्द काय? अशुद्ध काय न सेविती. अशुद्ध याचा अर्थ आहे रक्ताचं नावच अशुद्ध आहे, त्याला शुद्ध समजता कसं? आस्थी शरीरात, तिसरं आस्थी आहेत ना, हाड आहेत ना, फक्त आपल्या सगळ्या अंगात आहे, जिभेलाच तेवढं नाही. जिभेला दिलं नाही ते म्हणून ते बदलल्या जाते सारखं. अलग लक्षात, जिभेला ते हाड देवानी दिलं नाही, ती व्यवस्था पुढं कलियुग लागणार आहे आणि त्याच्यात ती व्यवस्था असावी, बदलाय जमलं पाहिजे, याच्यासाठीच दिलं नाही बेटाला. आस्थी पवित्र आहेत का? एखाद्याला आपण पोहोचून येतो, त्याच्या आस्थी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी घेऊन येतो. आणलेली आस्थी घरात ठेवतो का बाहेर ठेवतो? कुठं? बाहेर. घरातला असला तरी आस्थी कुठं? का? याचं कारण आहे आस्थीच्या ठिकाणी पावित्र्याची सुतराम शक्यता नाही. आस्थी अपवित्र आहेत म्हणून बाहेर. किती अपवित्र सांगू का तुम्हाला? एखाद्याला घर बांधायचं झालं ना तर त्यांनी जागा पहिली शुद्ध केली पाहिजे. जागा शुद्ध करायची नंतर घर बांधायचं. म्हणजे जागा अशुद्ध कशा नव्हते? त्या जागेत जर एखाद्या माणसाची पशुची आस्थी पडली तर जागा अपवित्र होते. मग ते जागा शुद्ध करायची झाली तर करावं काय लागते सांगू का? तुम्ही उपाय म्हणत असाल तर सांगतो. ती जागा सोन्याच्या नांगराने नांगरली पाहिजे. मी शास्त्र पदरचं नाही सांगत तुम्हाला,
तुम्हाला शास्त्र सांगतो सोन्याच्या नांगराने जागा नांगरली का जागा पवित्र होते. ज्याला घरं बांधायचे ते उद्याच नांगर खरेदी करा. आणि ते तुमचं झालं का महाराज आमचं अन्नपूर्णेचं काम आळंदीला चालू आहे, तुमचाच नांगर आम्हालाही नांगराय पाठवून द्या. आलं का लक्षात. मला सांगायचं काय, मग एवढं काही शक्य नाही देवा. ते यजमान ते ब्राह्मण सांगतात का नाही यजमानाला, अहो सोन्याची काडी वास्तुशांतीच्या दिवशी घेऊन या. ते कशासाठी, त्या भूमिदेवतेचं आव्हान एखाद्या पाटावर चौरंगावर करतात, त्याला पुढून वाकवतात, शुद्धीचे मंत्र म्हणतात, त्याचा नांगर करतात. आणि आणखीन सोपं सांगू, जागा शुद्ध करायची झाली तर त्या जागेवर गावरान गाय बांधा. गावरान गाईकडून शेणन गोमूत्र तिथं पडू द्या, पडलेलं गोमूत्र आणि शेण तिथं सारून घ्या, ती जागा आपोआप पवित्र होते. विठ्ठल. पण माझा विषय चालला, देहाला धारण करणारा एकही पदार्थ पवित्र म्हणून देह अपवित्र आहे. स्थानात, बीजात, उपष्टंबात, निस्यंदात देहातून बाहेर येणारा एकही प्रवाह पवित्र नाही. डोळ्यातून बाहेर येते, ए बाळ, ऐ बाळ, इथं काय येते रे सकाळी सकाळी, इथं येते का काही, इथं का स्वर्गातून आलास. स्वर्गातल्या लोकांचं म्हणतात ते त्याचाही सेंट येते म्हणे, आम्हाला काही माहीत नाही, म्हणजे असं म्हणतात. हे सकाळी सकाळी इथे येते, त्याला म्हणतो आपण चिपडं. चिपडं पवित्र आहेत का, नाही. कानातून बाहेर येते, काय येते बाहेर, मळ. त्याचं नावच मळ आहे, मळ म्हणजेच अपवित्र. मळ पवित्र नाही देवा. थोडं हे आता थंडीचं आपलं गरम जास्त असते, मग थंडगार पाणी पितो आणि त्याचा परिणाम होते, 2 प्रवाह चालू होतात. प्रवाह पवित्र आहेत का, तूप जास्त झालं का साठवून ठेवतो तसं त्याचं प्रोडक्शन वाढलं का काढून ठेवतो, असं काही नाही. त्याचं का नाही, त्याचं कारण आहे, नाकातून येणारा पदार्थ पवित्र नाही, तोंडातून येणारा पदार्थ पवित्र नाही. नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड काय पवित्र आहे सांगा ना मला. देहाच्या आत जर पवित्र असतं तर देहाच्या द्वारावाटे पवित्र बाहेर पडलं असतं. देहाच्या एकाही द्वारावाटे पवित्र पदार्थ बाहेर येत नाही. त्याचा अर्थ असा आहे, देहाच्या आत एकही पवित्र पदार्थ नाही. विठ्ठल. स्थानात हे उपष्टंबात, निस्यंदात, निस्यंद म्हणजे प्रवाह, निधनादपी देह मरणाने अपवित्र होतो. मरणाने स्वतःच देह पवित्र होत नाही, त्याचे संबंधित नातेवाईक आहे त्यांना सुद्धा तो अपवित्र करून जातो. 10 दिवसापर्यंत त्यांनाही कोणत्या धर्मकार्यात प्रवेश नाही. का नाही, त्यांच्या देहाच्या ठिकाणी अपवित्रता आली. संगतीत आलेल्या व्यक्तीला सुद्धा तो अपवित्र करतो, इतका देह अपवित्र आहे. आणि शेवटी सांगू का, कायम या देहावर पावित्र्याचं आदान करावं लागते. याच्या ठिकाणी जर स्वतःसिद्ध पावित्र्य असतं तर बाहेरून पावित्र्य घेण्याची गरज भासली नसते. नाही, गंगा मुळात पवित्र आहे, गंगेला पवित्र करायला काही करावं लागत नाही. गोमूत्र पवित्र आहे, काही संस्कार त्याच्यावर पावित्र्याचे नाही. पण देहाला पवित्र करण्याचे संस्कार आहेत ना आपल्याकडे. देहाला पवित्र करण्यासाठी स्नान करावं लागते. किती दिवसाला, किती दिवसाला, दररोजच ना. पाणी आहे तुमच्याकडे, काही चिंता नाही. पण दररोजच केलं पाहिजे बरं का, स्नान दररोजच केलं पाहिजे. थोडं वेगळं सांगू का, 1000 कामं सोडायचे आणि पहिले स्नान करायचं. किती कामं, त्याच्यापेक्षा सोपं सांगतो, 100 कामं सोडायचे आणि पहिले पंगत पाहिजे. पंक्तीला पहिले यायचं, पंगत नाही सोडायची. शतम विहाय. 100 कामं सोडायचे आणि पहिले काय पाहिजे, पहिले पंक्तीचा विचार करायचा. 2 नंबरला आहे. पण 1000 कामं सोडायचे आणि पहिले स्नान करायचं. 100 पडले बाजूला. त्याच्या पुढं सांगतो, 1,00,000 कामं सोडायचे आणि पहिले सप्ताची वर्गणी द्यायची. हे कुणी मला सांगितलं नाही, ओ गावगान आलं. 1,00,000 कामं सोडायचे आणि पहिले काय करायचे, लक्षम विहाय दातव्यम. त्याच्या पुढं सांगतो, कोट्यावधी कामं टाकायचे आणि पहिले कीर्तन प्रवचनाला यायचं. कोटीम त्यक्त्वा हरिम भजेत. कोट्यावधी कामं टाकायचे, पहिले कीर्तन प्रवचनाला यायचं. माझा विषय चालला, देहावर पावित्र्याचं आदान करावं लागते का, याच्या ठिकाणी पावित्र्य आहे. गंधले पण करतो पावित्र्यासाठी, देवाचं निर्माल्य घेतो पावित्र्यासाठी का, याच्या ठिकाणी पावित्र्य नाही. देह मात्र अपवित्र हा जर नियम आहे तर तुम्ही कसं म्हणता पवित्र तो देह. त्या साधूचा देह, त्यांचा देह पवित्र, हे कशाहून म्हणताय. तुकोबार म्हणे, बाबा नियम असला तरी नियमाला अपवाद असतो ना. नियम असला तरी नियमाला अपवाद असतो. अपवादाशिवाय नियमाचे, मला वाटते अपवाद आधी नंतर नियम. आलं का लक्षात. आधी अपवादाची तयारी असते, नंतर नियमाची बांधणी होते. म्हणे काय, देह मात्र अपवित्र आहे. नियमाला अपवाद असतो. उदाहरण सांगतो तुम्हाला, त्या भौतिकशास्त्राचे काही नियम आहेत. फिजिक्स,
ऊर्जेच्या बाबतीत नियम आहे. ऊर्जा निर्माण केल्या जात नाही, ऊर्जेचा नाश केला जात नाही, ऊर्जा रूपांतरित केल्या जाते. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ऊर्जा अक्षयतेचा नियम. धातूच्या बाबतीत नियम आहे. धातूच्या बाबतीत कोणताही धातू घ्या, धातू मात्र घनत्व हा नियम आहे. धातूच्या ठिकाणी घनत्व असते हा धातूच्या बाबतीत नियम आहे. माझ्यासमोर हा लोखंडाचा रॉड आहे, लोखंड धातू आहे, घनरूपात आहे म्हणून त्याला हा माईक लावायला जमला. माता भगिनीच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, सोन्याचं आहे, सोनं धातू आहे, घनरूपात आहे म्हणून ते धारण करायला जमलं. पायात जोडवे चांदीचे आहेत, घनरूपात आहेत, पायात घालायला जमले. धातूच्या ठिकाणी घनत्व असतो हा भौतिकशास्त्राचा नियम आहे. पण त्याला एक धातू अपवाद आहे. कोणता? त्याचं नाव आहे पारा. पारा, पारा हा धातू आहे, पण पारा कधीच घनरूपात उपलब्ध होत नाही, तो नेहमी द्रवावस्थेत असतो. धातू मात्र घनतेला पारा अपवाद आहे, तसं देह मात्र अपावित्र्याला त्या नामधारक साधूचा देह अपवाद आहे. विठ्ठल महाराज सांगतात त्या साधूचा देह पवित्र आहे. महाराज पटलं. मग नियमाची हानी झाली नाही बाबा. अपवाद स्वतःला वेगळं करून नियमाला बळकटी आणतो. पवित्र तो देह, पवित्र तो देह, तो देह पवित्र. म्हणजे हा कसा आहे? एका म्हणता भले तुझ्या सहजची निंदिले. तो देह पवित्र म्हणल्याबरोबर साहजिकच ठरलं बाकीच्याची व्यावृत्ती केली हे सगळे अपवित्र आहे. त्यांचा देह पवित्र आहे. साधूचा परिचय देहदृष्टीने देतात. त्यांचा किती पवित्र आहे महाराज, किती पवित्र आहे. साधकाने त्या देहाची साधना करावी इतका पवित्र आहे. सकळ चिंता मनी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा, निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी निर्मळ स्फटिक जैसा. अरे मोक्षाच्या तीर्थालाही जाण्याची गरज नाही, त्याच्याजवळ या, मोक्षही प्राप्त होतो. मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी येती तयापाशी अवघे जणे, इतका त्यांचा देह पवित्र आहे. थोडं माफी मागून बोलतो, देवानी सुद्धा त्या देहाची साधना करावी इतका तो पवित्र आहे. विठ्ठल श्लोकाची उपस्थिती नाही, नारद पुराणात फार गोड श्लोक गेलेला आहे त्याच्या संबंधानं. म्हणून सांगायचं काय, देवानी सुद्धा त्या देहाची साधना करावी इतका तो देह पवित्र आहे. म्हणून पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. पुन्हा शब्द वापरले वाणी. आता देहातच वाणी आली का? तोंड वेगळं आहे, देह वेगळा आणि तोंड वेगळं असं आहे का? देह पवित्र म्हणल्यावर तोंड आपलं वाणी आपोआपच झाली ना पवित्र. मग पुढचा शब्द आठवला नाही म्हणून पाठवलं, ते आपलं आहे. साठवलं, आठवलं, पुढं पटवलं, पटलं नाही तर कटवलं, हे आपलं आहे. ते त्यांचं वाङ्मय आहाच नाही, खोल नाही देवा, समुद्राहून खोल अर्थभरीत आहे. मग देह पवित्र म्हणल्यावर तोंड तर देहातच येते ना का वेगळं आहे? तुम्ही तपासून, आपलं तोंड कुठं आहे? देहातच आहे ना. देह पवित्र म्हणल्यावर तोंड काय झालं? उदाहरण सांगू तुम्हाला. एक चौकात उभं होतं, या पार्टीची पिली आणि त्या पार्टीला शिव्या चालू होत्या. अशा शिव्या चालू का असेल त्या षष्टीचा प्रयोग सगळा. आणि अशा त्या शिव्या चालू असते. ते शिव्या ऐकता ऐकता तिकडले आले, त्याने पाहिलं आपल्या साहेबाला शिव्या देतो, जवळ आला आणि असा मारला, हाग्या मार, हाग्या मार, असं मारलं महाराज. मारल्याबरोबर ते म्हणे, ए का मारता म्हणे, 3 पाट तुझी लायकी काय रे? साहेबाला बोलतो, साहेबाला शिव्या देतो. ए म्हणे कोणी दिल्या शिव्या? अरे अख्खं गाव ऐकत होतं तो शिव्या देत होता चौकात उभा राहून. ए कोणी दिल्या शिव्या? म्हणे कोणी दिल्या म्हणजे तू दिल्या, तू दिल्या. ए आपण शिव्या दिल्याच नाही. मग कोणी दिल्या? म्हणे कोणी दिले त्याला विचारत. ते म्हणे तोंडाने. आतापर्यंत पाठीवर होतं, आता तोंड जोडणं चालू केलं होतं. मला सांगायचं काय, वाणी देहातच येते. मग देह पवित्र म्हणल्यानंतर तोंड सहजच पवित्र झालं. वेगळा विचार का मांडला? तर त्याचं उत्तर देतो, देहात वाणी येते का? आणि देह पवित्र वाणी पुण्यवाणी, या तुकोबाराला कोणता विचार मांडायचा? तर त्याचं कारण आहे देवा, या स्थूल देहात वाणी येतच नाही. स्थूल देहात वाणी येत नाही. वाणी कर्मेंद्रिय आहे. वाणी हे कर्मेंद्रिय. आपल्याला 5 ज्ञान करून देणारी इंद्रिय आहेत. ज्ञान करून देणारी 5 इंद्रिय, श्रोतत्व गक्षीरण घ्राणाख्यम उपजायेत, ज्ञानेंद्रिय आहेत. वाक पाणी पाद पायुपस्थाभिधानानी जज्ञेरे कर्मेंद्रिय आहेत. आणि हे सगळे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय अपंचकृत पंचभूताचं कार्य. हे पंचीकरणाच्या आधीच आहे सगळा विचार. पंचीकरण होण्याच्या आधी ते सगळं आहे. आणि
त्याच्यापासून हे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय मन बुद्धी आदी करून हे सगळं त्याच्यापासून मटेरियल तयार झालं आणि ते नंतर ते सगळ्यात तयार झालं. पण वाणी जे आहे ते कर्मेंद्रिय आहे आणि हे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय हे स्थूल देहात येत नाहीत. मग हे दिसतात ते हे नाही आहे, डोळे नाही आहे, हे त्याचं गोलक आहे. याच्यात ते सूक्ष्म्यात कार्यानुमेयम तत्, ते सूक्ष्म आहे, कार्याहून त्याचा परिचय आहे. हे गोलक आहे, ह्या गोलकात ती इंद्रिय राहतात. आपण गोलकालाच इंद्रिय म्हणतो. गोलक कधी इंद्रिय होऊ शकत नाही, कारण बहिऱ्यालाही मोठे मोठे चाफे असतात, हे कान असतात पण ऐकू शकत नाही. आंधळ्यालाही कधी कधी मोठे मोठे डोळे असतात पण पाहू शकत नाही. का नाही? त्याचं कारण आहे त्याच्या ठिकाणी ते इंद्रिय कार्यक्षम नाही, कारण ते सूक्ष्म आहे. सूक्ष्म्यात कार्यानुमेयम तर ते सूक्ष्म आहे, कार्याहून त्याचा अनुमान करा असं शास्त्र सांगते. कारण कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय हे सूक्ष्म देहात येतात, कारण त्याच्या 17 तत्व आहे. बुद्धी कर्मेंद्रिय प्राण पंचकेर मनसा धिया शरीरस सप्तदशभी सूक्ष्मतः लिंग मुच्यते. ते 17 तत्व त्याच्या ठिकाणी आहेत. त्याच्यात बुद्धी म्हणजे ज्ञानेंद्रिय पंचक, प्राणपंचक, त्याच्यानंतर कर्मेंद्रिय पंचक, मनसा धिया असे 17 तत्व तिथं आहेत. आणि म्हणून वाणी पुण्यवंत या शब्दात तुकोबाराला ते सांगायचं आहे, साधूचा सूक्ष्म देह पवित्र आहे, साधूचा स्थूल देह पवित्र आहे, तसा साधूचा सूक्ष्म देहही पवित्र आहे. कधी कधी गंगादी स्नानाने स्थूल देहाला पावित्र्य येईल, पण सूक्ष्म देहाला पावित्र्य येणं इतकं सोपं नाही, इतकं सोपं नाही. मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाची या बापे. तीर्थाच्या बापा कुठं जात नाही म्हणतात, पण त्यालाही पवित्र करायचं झालं तर त्याच्यासाठी हे नामस्मरण ते सूक्ष्म देहालाही पवित्र कर. एक माफी मागून बोलतो, सूक्ष्म देहाच्या ठिकाणी धारण केलेल्या नामाचा परिणाम स्थूल देहावर त्याचे संस्कार होऊन त्याला पवित्र देते. कारण देहाचा नाश करून त्याला पवित्र देते आणि स्वतः तिथं राहते त्या सूक्ष्म देहाला सुद्धा पवित्र देते. असं ते नामस्मरण आहे. म्हणून साधू सदा सर्व काळ नामचिंतन करतात बाबा, म्हणून त्यांचा देहही पवित्र आणि त्यांची वाणी सुद्धा पुण्यवान. विठ्ठल बरं सांगतात, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. आणखी सोबत सांगू का, काहीचा देह पवित्र असतो पण तोंड पवित्र नाही, वाणी पवित्र नसते. काहीचा देह अपवित्र पण वाणी पुण्यवान, काहीचं दोन्ही अपवित्र आणि काही देहही पवित्र आणि वाणी सुद्धा पुण्यवान. उदाहरण सांगतो, गाईचा देह पवित्र आहे पण गाईचं मुख, मुखा लागोनी वाळावी गायची सगळी, गायत्री स्वमुखे वक्षितसे मळ. गाईच्या मुखाचं चिंतन करतो, सांगितलं गाईचं मुख अपवित्र आहे. आता त्याला ते गळ्या पुढे गेलं, कथा नाही सांगत, 2 वेळा खोटी साक्ष दिली. जो माणूस खोटा बोलतो ना त्याचं मुख पवित्र राहत नाही बरं का, त्याच्या तोंडातून येणारे शब्द खरे होत नाहीत, त्याचं मुख पवित्र नाही. आमचे गुरुजी सांगायचे, वा हा व्यक्ती खरा बोलतो का खोटा बोलतो याचं परीक्षण ते सांगायचे. सांगू का नको मला साशंक आहे थोडं. ते म्हणजे ज्या व्यक्तीच्या जवळ गेल्यावर अखंड त्याच्या तोंडाचा वास येतो तो कधी खरा बोलत नसतो म्हणा. आहे लक्षणच ते आहे, अलग लक्षात. अशा 2-3 गोष्टी त्यांनी सांगितल्या. तसं तोंड न धुतल्यावरही वास येतच, पण हे तितकं पण त्याचा अखंड वास येत असेल, धुतल्यावरही वास येत असेल, समजायचं हा खोटं बोलत असतो. विठ्ठल म्हणून काहीचा देह पवित्र आहे. त्या राजसी यज्ञातला प्रसंग आहे. राजसी यज्ञ चालू आहे, प्रत्येकाकडे जबाबदारी वाटून दिली, प्रत्येक जण आपापली जबाबदारी पार पाडत आहे. देवाला वाटलं सगळ्यांच्या व्यवस्थित जबाबदाऱ्या चालल्या का नाही जरा पाहिलं पाहिजे. देव बाहेर आले, सगळ्या भूदेवाला विचारलं, भूदेवा यज्ञ म्हणे काय सांगायचं देवा, असं वाटते सप्ताह संपूच नाही, अखंड असाच असावा, दररोजचे पक्वान्न वेगळे, दररोजचं जेवण वेगळं, संपूच नाही वाटते. म्हणे भूदेवा सगळं व्यवस्थित, म्हणजे देवा सगळं चांगलं आहे हो, पण सुपरवायझर फारच विचित्र आहे. हा त्याचं काय म्हणजे, पंक्ती बसल्यावर 1.25 मनाचा गधा खांद्यावर घेतो सुपरवायझर भीमदादा पंक्तीतून फिरतो, मग म्हणतो माहीत आहे का, लोणकडे तुपात तळलेली जिलेबी आहे, बासमतीचा भात आहे बरं का, ते उस्मानाबादून खवा बोलवला, त्याचे गुलाबजाम केलेले आहेत, इतकं महागाचं अन्न आहे, लक्षात घ्या. अन्न का पात्रावर राहिलं का गधा पाहिला का गधा, देवा त्या गध्याच्या धाकानच खाल्लेला अंगी लागत नाही रे. देवाला लक्षात आलं, पाणी कुठं मुरते, देव तितक्या रात्री पार तिथं गेले, बेल वाजवली, हा बाबा आळस देतस म्हणे. देवा इतक्या रात्री येण्याचे कष्ट तसली कशासाठी घेतली म्हणे. भीमा
यज्ञ म्हणे काय सांगायचं देवा, असा यज्ञ पाहिलाच नाही. जेवढं काही उरते वाया काहीच जात नाही, पठ्ठे एकटाच फस्त करतो म्हणे. वृकोदर होता ना, वृक नावाचा अग्नी होता. सगळं आपण एकटाच फस्त. अरे पण भीमा यज्ञ सांग व्हायला आणखीन एक बुवा यायचा बाकी. भीम म्हणे फक्त त्याचा मोबाईल नंबर द्या, तारीख कशी देत नाही ते मी पाहतो. त्याने भीमा तो बोलायला अडदाण, तो बुवा मानी गोंधळ होईल, असं नाही जमायचं. उद्या आपण त्याला आणाय जाऊ म्हणे. काय हरकत नाही. सकाळ झाली, पंच उषकाल जुमण्यात आला. स्वतः भीम दादा परमात्मा रथात बसले, मजल दर मजल करत गंधमादन ऋषीच्या आश्रमात रथ आला. देव येणार याचे काही संकेत त्यांना जाणवत होते. देव येणार याचे काही संकेत बरं का. पूज्य डोंगरे महाराज फार गोड सांगायचे. देव आपल्याला भेटणार, डायरेक्ट नाही भेटत देव. पहिले आपल्याला स्वप्न दृष्टांत होतो, पहिलं. दुसरं त्याने सांगितलं देव आपल्याला भेटण्यासाठी जवळ आला. कशावरून समजायचं, सुगंधाची कोणती सामुग्री आपल्याजवळ नाही आणि आपल्याला उगीच सुगंध येऊ लागला, समजायचं देव भेट द्यायला जवळ आला. तिसरं लक्षण सांगायचे देव भेटायला जवळ आला. हे कशावरून समजायचं, आपल्याजवळ आपली अनुकूल परिस्थिती कोणत्याही दृष्टीनं भौतिक परिस्थिती अनुकूल नाही, पण हृदयाच्या ठिकाणी उगाचच आपलं उल्हास निर्माण होऊ लागला, आनंद निर्माण होऊ लागला, लहरी दाटून येऊ लागल्या. समजायचं बाबा देव भेटायला जवळ आला. चिन्हे उमटती अंगी शकुनाजोगी उत्तम. हे लक्षण गंधमादन ऋषीला जाणवतात. बाहेर येतात तेवढ्यात रथ दिसतो, देव दिसतात. आनंद वाटला, देवाच्या स्वागताला. गंधमादन पुढं येतात. पुढं आल्याबरोबर झालं असं, देवाने रथातून खाली उडी टाकली. गंधमादन ऋषीला देवाने लोटांगण घातलं. ओ देवा, अशी गंगा कुठं उलटी वाहत असते काय, तुम्ही मला का नमस्कार करता. भीम रथातूनच पाहतो देव कोणत्या विचित्र पुतळ्याला नमस्कार करतात. कारण विशेषता होती, गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं होतं आणि तोंड डुकराचं होतं. शरीर सोन्याचं होतं आणि तोंड डुकराचं होतं. ते देव कोणत्या विचित्र पुतळ्याला नमस्कार करतात. पाहतात रथ सोडला, पुढं आला. देवाने सांगितलं भीमा कर नमस्कार कर नमस्कार. म्हणे पण देवा हे कोण म्हणे भीमा हेच ते गंधमादन ऋषी. हे आल्याशिवाय यज्ञ सांग होणार नाही, कर नमस्कार. भीमाने नमस्कार केला. देवाच्या कानाला लागून विचारलं देवा असा कसा ऋषी, शरीर सोन्याचं तोंड डुकराचं, असं कसं, असं कुठं ऋषी असते का. म्हणे भीमा असं कोणाच्या उर्मी लागेल असं बोलू नाही. ती देवाच्या कानाला लागतो तेवढ्यात ते ऋषी म्हणे देवा कोण आहे हा, कोर काय म्हणतो. म्हणे हा धर्माचा अनुजय लहान भाऊ. काय म्हणतो. म्हणे ऋषीवर्य तुम्हाला वाईट वाटत नसेल तर एक विचारू का. म्हणे काय. भीम डायरेक्टच बोलू लागला. म्हणे महाराज तुमचं हे शरीर एवढं तेजपुंज सोन्याचं आहे, तुमचा तोंड असं हे डुकराचं, असं कसं. त्याने बाबा तू विचारू नाही मी सांगू नाही. नाही म्हणलं का जिज्ञासा. म्हणे महाराज एवढं सांगायचं. तुझं नाव काय. म्हणे माझं नाव भीम. म्हणे भीमा असं आहे, तू जरा जास्तच जिज्ञासक दिसतोस म्हणून सांगतो. पूर्वीच्या काळी मी एवढा दानशूर होतो, लाख लोकांची पंगत बसवायचो. आज केलेलं पक्वान्न उद्या कधीच केलं नाही. आणि पंगत बसली का पाठीमागं हात बांधून फिरायचो आणि फिरतेळस म्हणायचो हे पाहिलं तुम्ही, असं भेटलं होतं तुम्हाला, असे पदार्थ खाल्ले तुम्ही. आहे आपल्यासारखा कोणी दानशूर, आपल्यासारखा दानशूर कोणी आहे का. खा आपल्या जेवर हादाडा. म्हणे भीमा दान धर्म केला बाबा, त्याचा परिणाम शरीर सोन्याचं झालं, पण लोकाला असं उपरोधानं टाकून बोललो, त्याचा परिणाम तोंड. भीमानं ऋषीकडं पाहणंच बंद केलं. भीमाने आपले दोन्ही डोळे लावले, भीमाने आपलं तोंड देवाकडे वळवलं, चेहरा देवाकडे वळवला. आणि मग भीम देवाला म्हणू लागला देवा कान टोचायचे तर ते घरीच, इतक्या लांब आणण्याची गरज काय होती. देवाने सांगितलं भीमा कान घरी टोचायचे नसतात, त्याच्यासाठी विठ्ठल गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं आहे म्हणजे पवित्र आहे. कारण सोनं तेज आहे, सोनं तेज आहे असं म्हणतात बुवा. सोनं घाणीत पडलं तरी काढून घ्यावं. आलं नाही तुमच्या लक्षात. एखाद्या अंगठी भांड्यात पडली, बरं मी नाही सांगितलं ते काय तशीच जाऊ देणार. अंगठी भांड्यात पडली तरी काढून घ्यावी. एकोत्तराची वाडी जळती आगी घालती उडी, ती अनायास सुगुडी सांडी ती केवी ज्ञानाबरोबर ते का सोडून देणार आहेत का. सोनं अपवित्र होत नाही, सोनं अखंड पवित्र आहे. माता भगिनीला विचारतो, ते प्रेताचं म्हणे सगळं अपवित्र आहे. प्रेताचं मड्याचं, मड म्हणतात का प्रेत,
कळते ना ऐका प्रेताचं सगळं त्याच्या सगळ्या वस्तू अपवित्र असतात सगळं पण त्या मड्याच्या कानातलं गळ्यातलं तसं जाऊ देतात ना. भूषणे घेती काढोनिया भूषणे घेती काढोनिया काही जाऊ देत नाहीत काही जाऊ देत नाही. ते भूषणही घेते काढून अलग लक्षात. ते सगळं अपवित्र आहे पण कानातलं गळ्यातलं काही तसं जाऊ देत नाही. त्या रडणाऱ्या स्पेशलिस्ट असतात. जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत त्या दागिन्याचं नाव घेऊ घेऊ. आता मला ते जमणार नाही तर ते अलग लक्षात मला मर्यादा आहेत महाराज. नाही ते रडून दाखवलं असतं. खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर खऱ्या अर्थानं सोनं पवित्र आहे. सोनं पवित्र आहे. सोन्याचा देह आहे पवित्र आहे पण मूग डोकराचं अपवित्र आहे. शरभंग ऋषी घड्याळ पुढे गेलं विस्तार करत नाही. देह त्यांचा खऱ्या अर्थानं अपवित्र पण मुखानं वेदाच्या रोच्यावर रामाची स्तुती चालू आहे. मुख पवित्र आहे. वेश्यागणिका देह पवित्र आहे. राघवा 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 मुख पवित्र आहे. देहही अपवित्र आहे वाणी अपवित्र आहे. कोण येते याच्यात? मला वाटते आपणच. आपला देह कसा आहे आपला आत्ताच सांगितलं. देह कसा आहे महाराज साळुंखे महाराज? देह कसा आहे आपला? अपवित्र आहे. तोंड मला वाटतं उघडत नाही तोपर्यंतच बरं आहे. एखादा तुम्ही सहज बोललो तरी पेटलं ना. आपलं बोलणं काय सोपं आहे का? आपले देहही तसा ना वाणी तशी. सांगू का तुम्हाला एक दृष्टांत? असंच आम्ही या गावचं त्या गावला फिरत असतो बोंबलं तर येईपर्यंत लोकांचा फोन असतो. बुवा आळंदीला पोचला कवर पोचला जातेवेळेस कोणाचा फोन नाही भेटत. खऱ्या अर्थानं हे दररोजच आहे. आणि सांगायचं काय असाच प्रवास चालू होता. बसचा प्रवास. हात दाखवा गाडी थांबवा. गाडीला हात दाखवला. एक आगडबम मावशी गाडीला हात दाखवून उभी होती. ते जागा नव्हती जरा पुढं त्यानं जागा ते करून गाडी थांबवली. पवित्र तो देह पवित्र तो देह. गाडी थांबवली त्यानं. तिथं थांबवली. तिला राग आला महाराज. त्या शिव्याची लाखोली वाहतच गाडीत आली. ड्रायव्हरला शिव्या देत वाणी पुण्यवंत शिव्या देत गाडीत आली. ते पिढा गाडीत आल्यावर लोक विचारत होते बिचारीचं काय चूक आहे काय बिचारी शिव्या देत असेल. तेवढ्यात त्यानं ती आत आली आणि ती शिव्या देते वेळेस ती जागा शोधत होती. नेमकं माझंच प्रारब्ध त्या दिवशी अनुकूल झालेलं. माझ्या सीटवर एक जागा खाली होती. तिनं माझ्या सीटकडं पाहिलं. मला लक्षात आलं संक्रांत आपल्यावर आहे. तिनं माझ्या सीटकडे पाहिल्यावर तिच्या त्या पाहण्याचा प्रभाव एवढा होता. मग तुका करी रीता ठाव त्यासी पैसा ती जागा खाली केली आणि पार तिला 1.5 सीट आकारमान पाहून 1.5 सीट सोडली आणि अर्ध्या सीटवर मी झालो. अर्ध्या सीटवर झालो. 1.5 सीट बिचारीला सोडली. ती माझ्याकडं आली. मला असं वाटलं ड्रायव्हरला शिव्या दिल्या. आपण सहानुभूतीला दाखवली तर ही आपल्याला काही बोलणार नाही. आपल्याला प्रवास करायचा आहे. आणखीन आपल्याला 100-1 किलोमीटर अंतर कापायचं आहे. तिला पाहिलं आणि पाहिल्यावर तिला म्हणलं बसा मावशी बसा. काही वाईट केलं का? तिला असं वाटत होतं बुवानी उभं राहून अख्खी सीट मला सोडावी. आता मी आधी बसलेला कसा सोडेल सीट? मी असेल बुवा मी कसा सोडणार महाराज? मी खिडकीच्या साईडनं झालो. उन्हाळ्याचे दिवस होते. 1.5 सीट विचारला आणि एवढं म्हणल्यावर ती म्हणे मूड द्या. आत्ता दिसलो वय. तिनं मला मूड द्या शिवी दिली. हो शिवी दिली. मी तर विचारातच पडलो आपण काय चूक केली बेचारीनं आपल्याला शिवी दिली. पण शांत दिमाखात विचार करत होतो. अशा वेळी तत्वज्ञान जागं पाहिजे. माझं जागं होतं त्यावेळेस. मी बिचारी म्हणली तर काही मूड द्या तर म्हणली ना. देह म्हणजे काय? चालता बोलता मुडदाच आहे की हो.
म्हणलं बिचारी काय चुकीचं म्हणलं, हलू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये. मी शांत बसलो. पण सोबत आमचा एक विद्यार्थी होता, त्याला काय रावलं गेलं नाही. त्याला वाटलं आपल्या महाराजांनी चांगली जागा दिली, बाईनं महाराजांना शिवी दिली. हो म्हणे, हो बाई महाराजांनी चांगली जागा दिली, तुम्ही महाराजांना शिवी दिली. आता तिनं काय करायला पाहिजे होतं, गप्प राहायला पाहिजे होतं, शांत राहायला पाहिजे होतं. ती म्हणे दिली असेल एसटी काय त्याच्या बापाची आहे का. तिनं माझा बाप काढला, तिनं माझा बाप काढला. मी विचारात पडलो, खरंच आपल्या बापाने काय चूक केली बिचारी. तरी मी विचारात शांत बसलो. पुन्हा विचार केला आणि पुन्हा शांत दिमाखानं विचार केला, चुकीचं काय बोललो, खरंच एसटी आपल्या बापाची आहे का. कटू आहे पण सत्य नाही का. विचार केला आणि मग विचारांती मला ते पटलं. मी पुन्हा आणखी शांत, शीतप्रज्ञ काय त्या गीतेतला तो माझ्याकडे पाहून ठरवावं इतका शांत मी झालेला. निवांत बसलो महाराज. पण जो आम्हाला कीर्तनाला घ्यायला आला त्याला काय रावल्या गेलं नाही. तो वैतागला, चिडला, पुढं आला. त्या बाईला म्हणे, ए बाई काही बोलण्याची अक्कल आहे का तुला, की दवा कैसे हटावे कवनासी काय बोलावे, तुला काही कळते. अगं ते आळंदीचे महाराज आहेत, आळंदीचे महाराज. आता तिनं काय करायला पाहिजे होतं, आता तरी तिनं शांत राहायला पाहिजे होतं. पण ते म्हणे असल आळंदीचा महाराज, मला काय चुलीत घालायचं आहे का विठ्ठल. झालं चुलीपर्यंत जाऊ, पुढं काही जाऊ नाही, घड्या मला पुढं जायचं आहे. मला सांगायचं काय, विषय एवढा चालला, देहही अपवित्र वाणी सुद्धा अपवित्र. आपला त्याच्यात नंबर लागतो. आता ते म्हणे यांचं सांगा, पण घड्याळ पुढं चाललं, मला ते मर्यादा आहे. तसं मी एकच चरण सोडणार आहे आणि बाकीचं सोडणार आहे. तसंच मी नेहमी करू, एकच चरण सोडणारच, ते पुढं जाणं शक्य नाही. एकच चरण सोडणार, बाकीचं 2 तास महाराज बोलला तरी काय म्हणतात लोक, आज महाराज अभंगावर बोलले बरं का, आज महाराजांनी अभंग सोडला. आणि अलीकडल्या प्रथेनुसार 2 तास महाराज अभंग सोडून बोलला तरी लोक म्हणतात आज महाराजांनी पार अभंग सोडला. मग दोन्हीकडे मी बसण्याचा प्रयत्न करणार आहे, आलं का लक्षात. म्हणून मी ते तुम्हाला सांगतो. झालं असं. चौथा वर्ग आहे, देहही पवित्र न वाणी पवित्र. साधूचा वर्ग आहे, त्यांचा देहही पवित्र, वाणी पुण्यवान. आता सांगला अस्थि अपवित्र आहे. पण गावकोसाची भिंती खाली सापडून आमच्या चोखोबाराची असते. चोखोबारा गेले तर अस्थि आणण्यासाठी देवाने नामदेव महाराजाला पाठवलं. अस्थि आणल्या. कुठं ठेवू देवा, अस्थि कुठं ठेवू. पवित्रात पवित्र परमात्मा आपला पितांबर पुढं करतो देवा, आणि आपल्या पितांबरात अस्थि घेतो. मौस चर्म हाड देवा अवघेची गोड. जे जे हरिरंगी रंगले काही नवजे वाया गेले. म्हणून हरिभक्ताचं सगळंच गोड आहे. मला सांगायचं काय, त्यांचा देहही पवित्र आणि त्यांची वाणी पवित्र. देह पवित्र कशानं होतो, संत वाङ्मयात देह पावित्र्यासाठी काही उपाय आहे. पहिला उपाय आहे चरित्राचा उच्चार करा, देह पवित्र होतो, पवित्र होईन. दुसरा उपाय आहे चरित्र उच्चार. दुसरा उपाय आहे लोटांगण घालून देह पवित्र होतो, पवित्र भाव या घालीनं लोळणी. आणि तिसरा उपाय आहे हरिपाठ कीर्ती मुखानं गाय पवित्रची होय पवित्रची हो. मुखानं गायल्यानंतर त्याचाही देह पवित्र होतो. हे सगळी जरी साधन सामुग्री असेल तर महाराज एका साधनाचा उल्लेख करतात, जो वदे अच्युत सर्व काळ वर्णन करायचं, सर्व काळ त्याचं चिंतन करायचं, तर तो अच्युतच पाहिजे. ते च्युत होणारा 5 वर्षापुरता कसा देव चालायचा, देवा अच्युत पाहिजे. पण अच्युताचं सर्व काळ चिंतन घडू शकते. पण जो वदे अच्युत सर्व काळ, महाराजांना विचारलं त्यांचा देह पवित्र, त्यांची वाणी पुण्यवान, त्यांचा आम्हाला काय उपयोग, कशासाठी सांगता. तुकोबार म्हणे भल्या माणसा कशासाठी सांगतात, त्यांचा देह पवित्र, त्यांची वाणी पुण्यवान, त्यांचा आम्हाला काय उपयोग म्हणून काय विचारतो. अरे त्यांचं चिंतन जर एखाद्या दोषी व्यक्तीनं केलं तरी दोषी तरुण जातात आणि पापाच्या राशीच्या राशी भस्मसात होतात. अभंगाचं दुसरं
संपलं आणि घड्याळही संपलं. अलग लक्षात. आता बाकीचे चरण ठेवतो तसेच, फक्त लावून देतो. त्यांचं चिंतन केलं. आता त्यांचं कोणतं चिंतन? त्यांच्या रूपाचं चिंतन, त्यांच्या स्वरूपाचं चिंतन, त्यांच्या उपदेशाचं चिंतन, त्यांच्या नामाचं चिंतन. कोणतंही चिंतन करा, त्यांच्या चिंतनाने दोषी तरतात. असे कितीतरी दाखले पुराणात, अशा कथा सापडतात. घड्याळ संपलं तिकडं जात नाही. अहो, त्यांचं चिंतन केल्यावर दोषी तरतात यात विशेष नाही. त्यांची दृष्टी जरी एखाद्या महापाप्यावर पडली ना तरी तरुण जातो. नारद पुराणात फार गोड श्लोक आहे. महापातक युक्ता वा उपपातके परमपदम प्रयांतेव महद्भी अवलोकिता. काय महाराज? कलेवरम तद्धूमम तद्भस्मम वापी सत्तमम. महापापी असो किंवा उपपापी असो, त्यांची दृष्टी पडली ना साधूची, त्या महापाप्याच्या प्रेतावर पडली तरी तरतो म्हणे महापापी. नाही, तो महापापी मेला, त्याची चिता लागली, चितेतून धूर बाहेर पडला. साधू एखाद्या वाटेनं जात आहे, महापाप्याच्या त्या प्रेतावरचा धूर बाहेर, त्या धुरावर साधूची दृष्टी करुणामयी पडली तरी तो महापापी उद्धरून जातो. नाही बाबा, तो महापापी मेला, त्याची चिताई शांत झाली, खाली राख पडली. राखेवर जरी संताची करुणामयी दृष्टी पडली तरी तो महापापी तरुण जातो. ऐका, यानं साधूचं चिंतन केलं नाही महापाप्यानं. साधूची दृष्टी पडली शरीरावर, त्या धुरावर नाही, त्याच्या राखेवर, तरी महापापी तरुण जातो. मग खरं सांगा, महापाप्यानं जर त्यांचं चिंतन केलं तर तरणार नाही का? पण तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. किती पाप असू द्या, पापाच्या राशीच्या राशी भस्मसात होतात. हे साधूच्या चिंतनाचं फल आहे. एवढंच नाही, देवसुद्धा स्वतःला पावन होण्यासाठी त्यांच्या रजकणाची अपेक्षा करतो. देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. देव सांगतो, बाबा तुम्ही मला पवित्र म्हणता ना, देवाच्या मुखातले शब्द आहे. तुम्ही मला पवित्र समजता, हे माझं पावित्र्य नाही, हे माझ्या भक्ताचं पावित्र्य आहे. माझ्या ठाई पवित्र पण ते माझं भक्ताची निजान. या लागी मी आपण धावे चरण रेणू वंदावया. अरे भक्त चरण रेणू वंदता, माझं केवढी आली पावित्र्यता. माझी पायवनी वाहे माथा
जाण तत्वता सदाशिव. पण देव सुद्धा अपेक्षा करतो इतके ते भगवत भक्त पवित्र आहेत. देवाच्या पावित्र्याचा संबंध भक्ताच्या रजक्कणाच्या पावित्र्याशी असेल तर ते इतके पवित्र आहे. एकच कथा सांगतो थांबतो. कैमुक्ती कन्यानं भाव सांगतो. काय झालं, आमचे तुकोबार कोणत्या तरी डोंगरावर जायचे. ते जिजाबाई आवली भाकरी घेऊन जायच्या. एक दिवस जाता जाता ते डोक्यावर पाटी घेऊन निघल्यात. पायात काटा भरला, भाकरीची पाटी खाली, पाण्याचं गाडगं खाली पडलं, फुटलं. भाकरी अस्ताव्यस्त, मुखातून शिव्याची लाखोली चालू झाली. कोणाला कोणाला? तुकोबार. ते कलियुगातल्या नव्हत्या. खऱ्या अर्थानं त्या देवाला शिव्या. तुकोबाराची सेवा करायच्यात महाराज. देवाला शिव्या चालू. अरे अरे विठ्या मुळं मायेच्या इतक्या सोप्या नव्हत्या. मला इथं मर्यादा येतात, त्या शिव्या मला इथं द्यायला जमायच्या नाही. अस्सल गावठी शिव्या. आणि त्या काय ते मला शक्य नाहीत महाराज. ते देवाला चालू झाला असं शिव्या चालू झाल्यावर त्यांनी गुराखी बाळाचं रूप धारण केलं आणि पुढं हजर झाला. मला मोठा प्रश्न पडतो, आम्ही मंत्र जप करतो तरी आणखीन स्वप्नात नाही आला स्वप्न. जिजाबाई शिव्या देत होत्या तर ते पुढं होता. त्या गवळणी शिव्यात द्यायच्या ना, हसत असे शिव्या देतात त्या गवळणी शिव्या द्यायच्या तो पुढा दत्त म्हणून हजर होतात. तसं जिजाबाई शिव्या द्यायच्या ते पुढं हजर. पण कधी कधी वाटते याला काय शिव्या आवडतात का काय, आपण हे शिव्या चालू करावं का काय, असं मी विचारत आहे बरं का. विचारत आहे. आणखी निश्चित झाला नाही. एका तत्वचिंतकाने सांगितलं ते कोणाच्याही शिव्या खायला तयार नाही ना महाराज. हृदय पवित्र ठेवा, मुखानं शिव्या येऊ द्या, त्याला मंत्र वाटतात. आणि अंतकरण कलुषित आहे, मुखाने मंत्र येऊ द्या, त्याला त्या शिव्या वाटत असतील. म्हणून जिजाबाई शिव्या देत होत्या. तो विचार पडला, पाहत होता पायाकडं. माई, अहो तुमच्या पायात किती काटा भरलाय. हो ना बाबा, पहा ना आपलं मालकाच्या भाकरी घेऊन निघलो, पहा ना कसा काटा भरला. माई, मी काटा काढू. म्हणे बाळा तुला काटा काढाय जमतो. ते मनातल्या मनात म्हणतो मी काटेच काढायचे कामं करतो. मनाचा कधी काढायचा मला चांगलं माहीत आहे. सगळे काळ मनात म्हणतो. माई, अहो मी गुराखीच आहे, मला काटा जमतो काढायला. मग आता काटा कसा काढावा लागतो माहिती आहे ना तुम्हाला? काट्यानं काटा माहिती आहे ना, काट्यानं काटा काढावा लागतो. आणि ते काटा काढण्यासाठी ज्याने काटा काढायचा त्याने त्याच्या पुढं बसायचं. ज्याचा काटा काढायचा त्यांनी त्याच्या पुढं बसायचं. ज्याने काटा काढायचा त्याने गुडघाभर पाय उभा करायचा. गुडघ्यावर ज्याच्या पायात काटा भरला तो पाय घ्यायचा, तो पाय असा टेकवायचा. आता दृष्टी पुढे ऐसाची तो असा ठेवायचा. आणि तो काटा दिसण्यासाठी तो पाय स्वच्छ करायचा. त्याला पाणी लागते, ते बाहेरच्या टाकीतलं जमत नाही, आपल्याच टाकीत हात टाकावा लागतो. बरोबर आहे ना, आपल्याच टाकीत हात टाकावा लागतो. देवाने आपल्या टाकीत हात टाकला, थुंका हाताला घेतला, जिजाबाईच्या पायाला लावला. थुंका कशासाठी लावला? थुंका तो पायाला, मी बहिर आहे मला ऐकायला कमी येते. कशासाठी लावला? ते काटा दिसण्यासाठी. काटा दिसण्यासाठी आपण थुंका लावतो ना. जिजाबाईच्या पायाला देवाने थुंका लावला. कशासाठी? ते बरोबर आहे, काटा दिसण्यासाठी लावला. आता मी तुम्हाला विचारत होतो, मी मुंगी पाहिली का? मुंगळा नाही, मुंगी पाहिली ना. त्या मुंगीला किती पाय असतात? आता म्हणून महाराज उचापते कोण सांगितलं मुंगीचे पाय. आपल्याला तिच्या पायाला तोरड्या करायच्या, ते चैन करायच्या. मुंगीच्या पायाला तोरड्या चांदीच्या. म्हणजे किती तोळे लागेल ते आपल्याला गणित जुळवायला जमल. किती तोळे लागेल चांदी बरं? मुंगीच्या पायाला तोरड्या करायच्या झाल्या किती तोळे लागल? नाही. किती गुंजा लागल? नाही. मुंगी केवढी, मुंगीचा पाय केवढा, मुंगीच्या पायातली ते घुंगराची चैन तोरडी केवढी, आणि त्याच्यातलं घुंगरू वाजलं तरी याला ऐकू जाते. मुंगी के पाव में बजने वाला घुंगरू वो भी अल्लाह सुनता है. मुंगीच्या पायातलं घुंगरू जर याला ऐकू जाते तर माझा प्रश्न तुम्हाला आहे का, याला जिजाबाईच्या पायातला काटा दिसत नव्हता का? यानं थुंका का लावला? तर त्याचं उत्तर आहे का, याला काटा पाहायचाच नव्हता. मग कोणाची जिजाबाई? जिजाबाई भक्ताच्या भक्त आहेत. जिजाबाई तुकोबाराच्या भक्त आहे. देवाने थुंका काटा पाहण्यासाठी नाही लावला. देवाने थुंका लावून जिजाबाईच्या पायाच्या माती, ते पायाची माती, ते रजकन त्या थुंक्यात गोळा केले आणि तो हात देवाने आपल्या तोंडात टाकला. देव इच्छी रज चरणीची माती आपल्या तोंडात टाकला. ऐका ना, तृप्तीचा ढेकर देईल तर नवल तो म्हणे माती खाण्याची सवय मला जुनीच आहे. मी भरपूर वेळा लोक काय काय खातात, मी ते गटार लांब करतात लोक. मला माती खाण्याची सवय तशी जुनीच आहे. एकदा माती खाते वेळेस माझ्या आईनं मला माती खाल्ल्यामुळं यमुनेचे माती खाशी का 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 म्हणून मारलेलं आहे. पण खरं सांगू का,
त्या यमुनेतल्या काठाची किंवा गोकुळातल्या त्या गोपाळाच्या पायाच्या मातीच्या पेक्षा जिजाबाईच्या पायाच्या मातीची चव काय ओर आहे, विलक्षण आहे. तृप्तीचा ढेकर देईल तर देव नवल. सांगितलं माई काटा फार खोल आहे, दाताच्या कैचीत धरून काढू का. जगाचा मालक भगवान परमात्मा ज्याच्या पायाला इंद्रचंद्र लागतात, श्रुतिशास्त्र स्तवन करतात, महासिद्ध मुनी त्याची आराधना करतात, तो जगाचा मालक भगवान परमात्मा जिजाबाईच्या पायाजवळ जातो. 2 गोष्टी साध्य केल्या. मस्तक पायाला टेकवलं, ते रजक्कन मुखात घेतले आणि तृप्तीचा ढेकर दिला. अलगत काटा काढला आणि काटा काढल्यावर वेदना शांत झाल्या. जिजाबाईनं विचारलं, बाळ तुझं नाव काय रे. मी म्हणतो तिनं विचारू नव्हतं आणि यानं खरं सांगू नव्हतं. ते म्हणे मला विठ्या म्हणतात. विठ्या दगडच उचलला म्हणे, हात मेल्या. तुझ्या मायबापाला काही दुसऱ्याचं नाव नव्हतं, त्या काळ्याचं नाव ठेवलं. मी म्हणतो काळ्याचं नाव ठेवलं का काळाच होता. काळाच होता. ऐका ऐका, देव जर जिजाबाईच्या पायाच्या मातीची अपेक्षा करत असेल तर तुकोबाराच्या पायाच्या मातीची अपेक्षा करणार नाही. याला म्हणतात कैमुती कन्या. देव इच्छी रज चरणीची माती, नामयाचे पाठी कितीतरी सांगायचं जमतील. चाले की शिराज लागावया रज चरणीचे, म्हणून देव त्यांच्या रजक्कनाची अपेक्षा करतो. इतके ते भगवत भक्त पवित्र नाही बाबा. चिंतन करून चिंतने चिंतने तद्रूपत या अवस्थेत ते भगवत भक्त येतात. काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जया कंठी, तस्मिन तज्जनेचे भेदाभावात अविभागेन दृष्टत्वात, या बोधात ते जगतात. एवढंच नाही, ते किती पवित्र आहे. या जगतात काही भौमतीर्थ आहे, काही चित्तीर्थ आहे. ऐका, ते भगवत भक्त म्हणजे चित्तीर्थ आहे. भौमतीर्थात सगळ्यात पवित्र आहे त्रिवेणी, आणि तो भगवत भक्त म्हणजे चेतन त्रिवेणीच आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका माने देवा भक्ताचा संग, तुका माने देवा भक्ताचा संग, तुका माने देवा भक्ताचा संग. हे ओघता त्रिवेणी
हे भगवत भक्त इतके पवित्र आहेत. आणि असे भगवत भक्त कोण असतील अखंड चिंतन करून स्वतः चिंतन करून आपल्याला चिंतनात त्याने प्रवृत्त केलं. असे संत श्री सद्गुरू श्री नारायण महाराज अर्थात नारायणगिरी बाबा हे त्याच कोटीतले महात्मे आहेत. तयाच्या चिंतनेत रतील दोषी जळतील राशी पातकांच्या झालेली सेवा त्यांच्याशी समर्पण करतो. वाणीला विराम देतो. गंधर्वासारखी सगळी मंडळी महाराज असं वाटत होतं केवळ ऐकत राहावं, बोलावं नाहीच. कारण कीर्तनकाराला बोलून जो भाव प्रगट करावा लागतो ते केवळ यांच्या म्हणण्यात तयार होतो. अशी ही सगळी गंधर्व नगरी महाराज तसे परीक्षक आहेत, चातक आहेत. आलं का लक्षात? त्याच्यात बरोबर तुका म्हणे मज कळते चाचणी अशी निवडून 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 हे सगळी आणलेली रत्न जातव जातव यद उत्कृष्टम तद रत्नम कथ्यते अशी सगळी रत्नाची मांदियाळी ही गायक वादक मंडळी सगळी अशी रत्न मंडळी आहेत. काही टी व्ही स्टार असतील, आमच्या इकडं राहुल महाराज आहेत, विलास महाराज, लक्ष्मण महाराज, रोहिदास महाराज, बाबाजी वसंत काका महाराज, तिकडं आमचे बाबा महाराज, साळुंखे महाराज, डोले महाराज आदी करून ही सगळी महाराज मंडळी गोड अशा प्रकारची पुढं बसलेले तर मग काही प्रश्नच नाही. आलं लक्षात? हे उमलतं जीवन काही वेगळंच आहे महाराज. हे नाही आळंदीची ते इच्छेच आहेत तसे काही हे वेगळं नाही. हे काय ते वेगळं आहे का? अलग लक्षात? खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ही सगळीच मंडळी विशेष अशा प्रकारची म्हणून मंत्रमुग्ध अशा प्रकारची मंडळी आहे. झालेली सेवा देवाच्या चरणी संतांच्या चरणी समर्पण करतो. वाणीला विराम देतो. मोठ्या प्रेमाने एकदा देवाचं भजन. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय टाळकरी मंडळींनी बसून घ्यायचे.